हॅलो गाईज, दिस इज ऋतुजा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी अशी व्लॉग करते, म्हणजे मी कुठेतरी जाते राईट. तर मी आता जाते आहे गणपतीपुळ्याला. आम्ही थांब असता नाही आधीपासून बघा. आता निघतो. आमची LT लोकमान्य टिळक टर्मिनस वरून ट्रेन आहे. तर 12:50ची ट्रेन आहे आमची, करमाळी एक्सप्रेस करून काहीतरी. तर आम्ही आता निघतोय आणि आता 11 वाजले आणि आमची ट्रेन आहे 12:50ची आणि आम्ही आत्ताच निघतोय. गाईज, आम्ही आता इकडे पोहोचलोय आम्ही. आणि ही आमची बघा, ही करमाळी. लेट्स गो गाईज. आहे स्टेशन. ही म्हणजे आमची ही एक बॅग आणि मी एक बॅग लावली. तर आम्ही आता इकडे टर्मिनसला पोहोचलो. आमची 12:50ची ट्रेन आहे. खूप जास्त वेळ आहे. तर बघू, आम्ही इथे बसलोय. ती प्लॅटफॉर्मवरती लावली आहे. सो आम्ही आता तिकडे जातोय प्लॅटफॉर्मवरती. आम्ही तिथे बसलो होतो, पण आता आम्ही तिकडे जाऊ. मी तिथे जाऊन पण बसणार. आता आम्ही इथे चाललोय 6 प्लॅटफॉर्मवरती. हा, भरपूर आहेत. आमचा प्लॅटफॉर्म नंबर 6 की कुठेतरी आहे. मडगाव एक्सप्रेस दीदी, मडगाव. अरे हा, सॉरी. हो, लय मोठी, किती मोठी शाणी. आम्ही इथे बसलो तर आहोत आणि आम्ही विचार केला की चल पुन्हा इथे ट्रेन खाली आहे. सो आम्ही तरी रील बनवून घेऊया. तिला बिचारीला सीटच नाही. आम्ही तिला करमाळीपर्यंत रत्नागिरीपर्यंत तू देऊ शकते. तर आम्ही विचार केला की चल एखादी रील वगैरे शूट करून घेऊया. तर मी थांबतो, मी स्टँड करते. स्टँड काढ. पूर्ण एवढा माझ्या एवढा स्टँड आहे. तो माझ्या एवढा तो जंगलमधून जायची सवय पहिली मिळाली. माझ्या एवढा तो स्टँड आहे. आणि ही बॅग AC बंद गेली. आता तूच बोल. आणि स्पीकरचं काय ते एकदम अतूट नाटक आहे. ती मला बोलते, तिने आता विचार केला ट्रेन एवढी खाली आहे तर आपण स्पीकर घेऊन आलो. तिला स्पीकर आणायचं होतं. ट्रेन मध्ये स्पीकर वाजवणार होती ती. झोपायचं सोड. मजा नाही. एवढ्या जोरात हसते तर. सुंदर. 7 वाजायला आले असते. आम्ही पोचायला आलेलो म्हणून आम्ही उठलो. आणि इथे ट्रेनमध्येच थांबली आहे. पाऊस पडतोय मस्त वेगळी असा. किती छान वाटतंय. ह्या ट्रेनसाठी आमची ट्रेन इथे थांबली होती. या ट्रेनसाठी आता आम्ही इथे. आता आम्ही स्टेशनला, रत्नागिरी स्टेशनला ना व्हेज रेस्टॉरंट होतं, तिकडे आलं. मला वडा उसळ एक. आता हा वडा उसळ घेतला. खा लवकर, मला भूक लागली. तुला गुड. सो आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही मार्लेश्वरला निघतोय. पहिला उद्या आम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. 11:30 वाजलेत आणि आता आम्ही मार्लेश्वरसाठी वगैरे निघतोय. रेडी वगैरे झालं मस्तपैकी. आणि दुसरी गोष्ट ही की आम्ही
सकाळी आमची काल रात्री 12:50ची करमाळी एक्सप्रेस ट्रेन होती. ती आम्ही किती वाजता आली? सकाळी 8 वाजता रत्नागिरीला आली. मग तिथून आम्ही ऑटो बुक केली होती, फ्री ऑटो. जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर तुम्ही पहिलाच ऑटो बुक करा. जर तुम्ही त्या वेळेला बुक करायला गेलात ना तर तुम्हाला खूप पैसे सांगणार. मार्लेश्वरसाठी पहिला निघतोय आज आणि उद्या आम्ही गणपतीपुळेला सकाळी जाणार आहोत इथून. आणि आता आम्ही भक्त निवासमध्ये स्टे करतोय. तसं तर नीट छान आहे, रूम वगैरे छोटा आहे. पण इकडे तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्हाला तुमचा ID प्रूफ वगैरे लागेल. सो बेसिकली त्या लोकांना इकडे ID प्रूफ वगैरे लागतं. ते चेक करूनच ते लोक रूम वगैरे देतात, अदरवाईज नाही देत. आणि तुम्हाला हे म्हणजे स्वस्त पण आहे आणि छान आहे. पाणी वगैरे पण गरम आंघोळीला वगैरे आहे सर्व. सो छान आहे एवढं. मार्लेश्वरला 2.5 तास लागणार आहे फक्त जायला, 2.5 तास यायला. सो आता आम्ही निघतो. आता काय माहिती आम्ही किती वाजता पोहोचू. निघालो आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते भक्त निवास. खूप मोठं आहे हे, लाईक बिल्डिंग सारखंच आहे. रूम्स वगैरे हाय बोल हाय. तू ना हे वरून डायरेक्ट डोंगरामधूनच पाणी येत आहे. मी आता इथे मार्लेश्वरला पोहोचलोय. बाजूलाच इथे मार्लेश्वरच्या गेटची शिड्या स्टार्ट होत आहेत आणि आम्ही इथे खाली एक खायचं आम्ही कारण जेवलो नव्हतो. आम्ही असंच निघालो होतो. तर आम्ही आता इकडे काहीतरी मॅगी वगैरे आहे त्यांच्यामध्ये, तर आम्ही ती खायला स्टॉप केला. आणि तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल तर माझ्या बाजूला बघू शकता, म्हणजे बाजूला धबधबा आहे गाईस, धबधबा. मार्लेश्वरला आल्याने पाऊस नसतात, तिथं पाऊस पण चालू झाला आहे, मस्त वाटतं. ते वरचं ते मंदिर आहे ना ते मेन नाही आहे. त्याच्या खाली जे पहिला जे मार्लेश्वरचं जे मंदिर येतं ना त्याच्याच रोडला ते मेन आहे सर्वात, असं मला ते ऑटोवाले बोलले आहेत. सो मी म्हणून तुम्हाला सांगते. माकड बसला बघा, दिसला नाही पण इथे माकड बसला. तो नेट लावला ना म्हणून तो आतमध्ये नाही येऊ शकतो. मंदिरात गेल्यावरती जे मस्त वाटतं ना. आणि हे बघा, हे ॲक्च्युली हे डोंगरा मंदिर जे आहे ना पूर्ण टोकावरती आहे आणि तिथे इतके माकड आहेत ना, इतके माकड. त्याच्यातल्या एका माकडाने दीदीच्या हातातली प्रसाद घेऊन गेला आणि ही ओरडत तिकडे गेली आणि ती ओरडली म्हणून तो आला अंगावरती. आणि हिच्या ह्याच्यातला ते टोपलीमधलं ते एक पेड्याचं काहीतरी होतं, पेढा होता की काय माहिती नाही, तो कसला पेढा होता, पण ते स्वीट त्याने घेऊन गेला एक पॅकेट. आणि इथे सगळ्यांच्या एकाने तर त्याला प्रसाद द्यायला नाही बोललं, तर तो असं करत होता. त्याचं प्रॉपर असं गुफेत आहे आणि समोर व्ह्यू काय बघ, असं मनच नाही करत आहे इथून निघायचं. सोमवारची वगैरे गर्दी असू शकते आणि आता श्रावण पण चालू होतोय ना, तर तेव्हा पण गर्दी असेल, पण आता गर्दी नव्हती एवढी. हे बघा किती माकड आहे तिथे, हे बघा सगळ्या, हे बघा इथे बघ, पाऊस आला म्हणून पळत आहेत सगळे. पाऊस आला ना म्हणून सगळे पळतात. पण ठीक आहे, दर्शन वगैरे छान झालं आमचं. खूप शांततेत झालं, खूप शांततेत, कोणच जास्त गर्दी नव्हती, काहीच नव्हतं. आता मी कोकम ज्यूस पितोय. तो बघतो, तो बघ कसा चिपकलाय त्या जाळीला. ते आम्ही आता कोकम सरबत पियत होतो ना, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे मंदिर रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं. पण हे जे इकडचे स्टोर्स वगैरे लागलेले असतात ना छोटे छोटे, म्हणजे लाईक पेड्याचे वगैरे हार वगैरे, ते 8 वाजताच बंद होतात, पण मंदिर 10 वाजेपर्यंत चालू असतं. सकाळचे 4-5 वाजता घरातून निघतात, 9-8 वाजेपर्यंत इथे स्टॉल्स वगैरे लावतात आणि घरी 8 वाजेपर्यंत जातात. परत दुसऱ्या दिवशी येतात, परत तेच म्हणजे ते लोक कंटिन्यू इथे असतात. आम्ही आता काकींना विचारलं की तुम्ही सकाळचे किती वाजता येता, किती वाजता जाता, असं त्यांनी आम्हाला असं सांगितलं. ते नाही आहे जे मला असं वाटलेलं की रील्समध्ये खूप असं फेमस झालं आहे, तर खूप असं क्राऊड वगैरे असेल, पण लिटरली शांत आहे सर्व. आहे बघा,
ॲक्च्युली दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही गणपतीपुळ्याला जातो आहे. पण आम्ही जाणार होतो काकड आरतीला, पण आमच्या ह्या मॅडम ज्या आहेत ना, ज्या ग्रेवाले टी शर्टवाल्या, त्यांना बरं नव्हतं. आता लाईट पण गेली आहे, म्हणजे मी कसं रेडी होऊ, कसं हो. आम्ही आता असं मस्तपैकी असं रेडी झालो आणि मी हा साडीचा ड्रेस शिवलेला, माझी साडी दिवाळीची साडी होती ना, त्याचा मी हा ड्रेस शिवला आणि आता मी हा ड्रेस. चल आता चल. आजचं वेदर बघा किती मस्त झालंय. मी डोसा मागवलाय, माझ्या बहिणीने उपमा घेतलाय, तिने मिसळपाव घेतली आणि मी आता डोसा खाते. काहीच माझ्या वाडी बघा, गणपतीपुळ्याला पोहोचलो आम्ही आणि इथे हे तर बघा किती मस्त वाटतं, समुद्र वगैरे सर्व. आता आम्ही मंदिरात जातो आणि मी बघते, दर्शन वगैरे घेऊन मी ब्लॉग चालू करते. बरोबर कुठे किती छान किती सुंदर वाटतंय बघा. म्हणजे हे ॲक्च्युली इथून आलं की इथून असं गेट, इथून बीचवरती कोण नाही आहे, कारण पूर्ण समुद्राला भरती आली आणि तिथे ती पोरं बघा केवढीशी आहे ती बघा. फक्त त्या बीचवरती तेवढीच पोरं ना, सगळी छोटी छोटी, आणि समुद्र किती खेळ झाला, खवळला आहे. कोणच नाही आहे पूर्ण बीचवरती करता काय माहिती. बघा किती छान छान मॅग्नेट्स आहे तिकडे. हो कोकण परत हे सर्व एकसाथ आहे इथे. समुद्राच्या पाण्याचा लहान संपर्क झाला. गाईस, काल आमच्या ग्रुपमधला एक माणूस आऊट झाला होता. कारण दीदी कशासाठी, हा बघा, हा तो माणूस जरा एक वायर त्याची ढिली झाली होती म्हणून तो आजारी पडला होता. टेक्निकल इश्यू. आणि आम्हाला दोन्ही ठिकाणी, आम्ही काल मार्लेश्वरला गेलो, तिथे पण आम्हाला लवकर दर्शन भेटलं. आता गणपतीपुळ्याला पण आम्ही गेलो आणि डायरेक्ट लगेच पुढे. बोला तुमचा एक्सपिरियन्स. आम्ही मार्लेश्वरचा कोटा कालच संपवला. हे लोक अजून मार्लेश्वरच फिरते. आम्ही एक जरा इकडची वायर मी आजारी होती, टेक्निकल इश्यू खूप फिरली. ऑफिसमध्ये सिक लीव्हचं रिझन दिल्यावरती असंच होणार ना. आणि म्हणे मी स्ट्रॉंग आहे. ऑफिसमध्ये रिझन काय दिलं, सिक लिव्ह, आणि दुसऱ्या दिवशी खरंच सीक पडली. करावं लागतं, फिरायचं असेल तर करावं लागतं. रोडवरती राऊंड मारायला, कारण तिकडचे रोड छान आहेत. आम्ही विचार केला दुपारच निघाला, कारण रात्रीची तर आमची हिंमत होत नव्हती. तर तुम्ही स्टे वगैरे करू शकता, खूप सारे तिकडे स्टेसाठी लॉन्च वगैरे म्हणजे खूप आहेत, खूप. तुम्ही तुमच्याकडे चॉईस. आता आम्ही आलो इकडे आमच्या स्टेवरती. हे बघा, हे आहे भक्त निवास, गणपतीपुळ्याचं मेन भक्त निवास आहे. हां, पण मी दाखवलं, पण मी पूर्ण नाही दाखवलं तसं. तर आम्ही आलो आहे रिटर्न. आता आम्ही जातो थोडं फ्रेश होऊन, मग कपडे वगैरे चेंज करून. याचं ना खूप हे छान आहे इकडे, लाईक आणि प्रॉपर्टी छान. आम्ही ना कुठे जाणार आहे ते प्राचीन कोकण ना. हां, आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन जेवायला बाहेर निघून आम्ही ते प्राचीन कोकण आहे इकडे. आम्हाला ते काल ऑटोवाल्याने सांगितलं होतं की प्राचीन कोकण तिथे असं म्युझियम टाईप आहे. ते एक्झिबिशन कसं तरी भेटतं, जे पुराण्या काळातलं कोकण कसं होतं ते तसं तिथे त्यांनी दाखवलेलं आहे, 90s सगळं. आम्ही आता खायला वगैरे चाललो आहे कुठेतरी मंदिराच्या. आमच्या भक्तनिवासवरून 20 मिनिट्सचं वॉकिंग आहे आणि रोड बघा किती छान आहे. आणि मस्त आम्ही रेडी वगैरे होऊन तिकडे प्राचीन, तिथे जिथे जातो आहे ना तिथे ते प्राचीन कोकण पण आहे. ते मी बोलली होती ना, म्युझियम टाईप आहे ते पहिल्याचं. हो, आमची हे काय आहे, मला वाटलं ती बाई आजी कोणतरी उभी आहे. वा, प्राचीन कोकण म्युझियम.
आता इथे आतमध्ये आलो आहे आणि त्याने तिकीट आहे तिथे तिकीट वगैरे घेऊन आलं आहे आणि इथे मोबाईल अलाव नाही. मोबाईल जर घेऊन जायचं असेल तर मोबाईलसाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. तर आम्ही मोबाईलसाठी एक्स्ट्रा पैसे दिले आणि आता आमच्यासोबत एक गाईड असणार आहे जो आम्हाला सांगणार आहे सर्व वगैरे. तर प्राचीन कोकण महाराष्ट्राचा पहिला ओपन एअर म्युझियम. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती. म्हणजे मार्लेश्वर मंदिर जे आहे ना त्याचं ते त्यांनी तसंच रूपांतरित इकडे दाखवलंय की कसं आहे ते वगैरे.